नमस्कार मित्रांनो, पालघर कलेक्टर ऑफिससमोर आज बघा ना, एक वेगळं दृश्य आहे. अनेक 40-50 हजार लोक जमलेत. पण हा फक्त एक जमाव नाही, हा आहे आपल्या जल, जंगल आणि जमिनीसाठीचा शांत पण ठाम आवाज. बघा, हा मोर्चा कुठल्याही सोयीने केलेला नाही मिळत मित्रांनो, कारण चारोटीपासून ते पालघरपर्यंत जवळजवळ 60-70 किलोमीटर पायी चालत इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. मजल मारले आहे, उन्हातान्हात, पण पाय कधी थांबले नाहीत. इथे उभे असलेले लोक विकासाच्या विरोधात नाहीत, तर म्हणजे ते फक्त एवढंच सांगतात की आमचं पाणी वाचवा, आमचं जंगल वाचवा, आमचे अधिकार द्या, आमची जमीन वाचवा. जे कागदावरचे जे अधिकार आहेत ते जमिनीवर प्रत्यक्ष उतरले पाहिजेत आणि त्यासाठीचा हा संघर्ष आहे. 60 किलोमीटर चालून सर्व हजारो लोकांनी एकत्र येऊन हा इथेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. कारण आदिवासी समाजासाठी जमीन म्हणजे कागदावरली एक मालकी नाही, ती त्यांची ओळख आहे, त्यांचं घर आहे आणि पुढच्या पिढीचे भविष्य आहे. म्हणून हा संघर्ष इतका तीव्र आहे. या मोर्चामध्ये कुठलाही हिंसाचार नाही, फक्त घोषणा आहेत, पोस्टर्स आहेत आणि असं आहे की प्रशासन आमचा आवाज ऐकेल. हेच लोकशाहीचं खरं रूप आहे. मित्रांनो, खरंच आजच्या या मोर्चाला यश मिळालं आहे. प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 महिन्याचा त्यांनी कालावधी घेतला आहे. 3 महिन्यानंतर ते आपल्या मागण्या पूर्ण करतील असं त्यांनी लेखी दिलेलं आहे. 60 किलोमीटरचा चाललेला संघर्ष आज एका आशेवर थांबला आहे. हा विजय फक्त एका समाजाचा नाही, हा विजय आहे शांततेचा, एकतेचा आणि आपल्या लोकशाहीचा, आपल्या आदिवासी एकतेचा. आणि प्रत्येकजण हे ठरवून आलेलं आहे की मी लढणार, मी मोर्चाला जाणार. कारण हा फक्त एक मोर्चा नाही, ही एक आपल्या अस्तित्वाची लढाई होती आणि या लढाईला एकतर यश मिळालेलं आहे. हे सर्वांचं यश आहे. हे आपल्या गावाचं, तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं, या पालघर जिल्ह्यामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रत्येकाच्या समस्या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या समस्यांवर उपाय म्हणून त्या आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून हा एक आपला संघर्ष आहे. जल, जंगल, जमीन वाचली तरच भविष्य वाचेल. मित्रांनो, खरंच हा एक मोर्चा नव्हता, एक अस्तित्वाची लढाई म्हणून आपण याकडे बघतो आणि म्हणून आपल्याला आपल्याला यश मिळालेलं आहे. ते किती उन्हातान्हात आपण चाललो पण कधी पाय थकले नाहीत. चारोटीपासून ते रात्री मनोहरला पोहोचलो 19 तारखेला. मनोहरपासून सकाळी पुन्हा निघालो आणि पुन्हा संध्याकाळी पालघर कलेक्टर ऑफिसजवळ पोहोचलो. 2 दिवस सतत चालणे. खरंच हा असा संघर्षाचा लढा होता आणि या संघर्षाच्या लढ्याला खरंच एक यश मिळालेलं आहे. असेच आपण एकत्र लढूया आपल्या सर्वांसाठी, समाजासाठी, समाजातील सर्व लोकांसाठी. जे काय प्रशासनाने आपल्याला जे काय अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांसाठी आपण लढतोय. हे फक्त कागदावरले जे काही अधिकार आहेत ते प्रत्यक्ष उतरण्यासाठी हा एक संघर्ष आपला होता आणि या संघर्षाला खरेच एक यश मिळालेलं आहे. हे आपलं खूप मोठं यश आहे. तर मित्रांनो, बघा ना, 60 किलोमीटर पायी चाललेला हा जो आपला मोर्चा होता तो आज यशस्वी झाला. उन्हातान्हात चाललेले जे आपले पाय होते ते कधी व्यर्थ गेले नाहीत. हा विजय फक्त एका मागणीचा नाही तर लोकशाही, संयम आणि एकतेचा आहे. आज इथे जमलेले हजारो चेहरे फक्त थकलेले जे नाहीत ते समाधानी आहेत, कारण त्यांचा जो आवाज आहे तो आज ऐकला गेला आहे. आपल्या लोकांचा आवाज हा ऐकला गेलेला आहे. प्रशासनाने शांतपणे मांडलेली जी आपली काही मागणी होती आणि एकत्र उभे राहिलेले एकदम हजारो लोक, हेच आपले लोकशाहीचं खरं बळ आहे. आपली एकता यातून दिसून आलेली आहे.